पाहुयात पुढची बातमी। तटकरेंच्या होम ग्राउंडवर शिवसेनेची फटकेबाजी पाहायला मिळाली। राष्ट्रवादीमधील आणि शिवसेनेमधील वाद काही संपत नाहीये। शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांचं तटकरेंना उघड आव्हान पाहायला मिळालंय। रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना दिवसेंदिवस रंगत चाललाय। सुनील तटकरे यांचं होम ग्राउंड असलेल्या रोहा शहरामध्ये येऊन मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेचे दोन्ही आमदार यांनी तटकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय। पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आता ते अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळणार अशी कुठेतरी त्यांना आशा होती। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेस त्यांना हा सगळं असह्य झालं त्या वेळेस त्यांनी आपली संशर म्यान केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो। परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो, तुम्ही यवनांचा नाश करा। आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा। रोहामध्ये आम्ही यवनांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेले आहोत। आम्ही जसं प्रामाणिकपणे काम केलं तसं आमचं करावं हा आमचा त्या पाठीमागचा हेतू। खर्च पण आम्हीच मंडळींनी केला आणि आमच्या वेळेला पण आम्हीच दिला। परंतु जी वस्तुस्थिती आणि परिस्थिती जी डोळ्यासमोर सगळ्यांनी पाहिली, ऐकली, आली, त्याच्यामुळे हा सगळा उद्रेक होतोय। नाहीतर आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने सुसंस्कृत आहोत हे लक्षात ठेवा। दळवी सेठ असतील, मी असेल, आपली सगळीच मंडळी की आपण मंडळीने रक्ताचं पाणी केलं आणि महाराष्ट्रामध्ये जर लाज राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या रायगड जिल्ह्याने केलं, हे कोणालाही नाकारता येणार नाही। भरत शेठ मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला। पण त्याच्यामध्ये विरजन टाकण्याचं काम रोहायच्या काही महाभागाने केलं, पण आम्ही मातब्बर आहोत, क्रिकेट मैदानी खेळलो आहोत, याची हार मानणार नाही आहोत। त्यामुळे अर्ध काम झालंय, अर्ध तर होईल, आम्ही आशावादी आहोत। नाहीतर आम्ही शिवसैनिक रस्त्यावर लढणारे आहोत, सुसंस्कृत आहोत, याची आठवण देखील करून देतो।